नमस्कार मंडळी, तर आज आपण भेट देणार आहोत आपल्या पुणे शहरातील काही मुख्य देवस्थानांना। पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील ओळखले जाते, कारण या शहराला अनेक ऐतिहासिक गोष्टींचा वारसा लाभलेला आहे। त्यामुळेच पुणे तिथे काय उणे ही म्हण प्रचलित झाली असावी। भल्या पहाटे उठून 6 वाजताच आम्ही दर्शनाला निघालो, त्यामुळे रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती। तर सर्वप्रथम आपण कसबा गणपती, जे पुण्याचे ग्रामदैवत आहे, याला भेट देणार आहोत। हा गणपती लाल महालाजवळ असून पुण्यातील पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। जिजाबाईंनी या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केलेली असल्यामुळे या मंदिराला एक वेगळंच ऐतिहासिक असं महत्त्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे। अतिशय पुरातन असे हे मंदिर असून आतल्या भागामध्ये भिंतींवर अनेक चित्र कोरलेली आहेत आणि त्यावर गणेशाच्या कथेसंदर्भात माहिती सुद्धा दिलेली आहे। पहाटेच मंदिरामध्ये गेल्यावरती एक वेगळेच असे वातावरण आपल्याला पाहायला मिळते। यानंतर आम्ही निघालो तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी। ही देवी पुण्याची ग्रामदेवता मानली जाते। शारदीय नवरात्र उत्सव काळात तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला अनेक भाविक येतात। हे पुण्यातील पुरातन मंदिर असून या देवीची मूर्ती स्वयंभू आहे असे सांगितले जाते। ही मूर्ती उभी असून चतुर्भुज आहे। जोगेश्वरी, माहेश्वरी, सावित्री आणि चामुंडा या सर्व देवींचे एकत्रित असे स्वरूप या मूर्तीमध्ये आपल्याला बघायला मिळते। या मंदिरासंदर्भातील आणि देवी संदर्भातील संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन। तुम्ही जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून बघा। तिथूनच पुढे आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेलो, परंतु मंदिरात शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे बाहेरूनच थोडेसे शूट करता आले। अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना त्यांचा पुत्र गमावल्यानंतर या गणेश मूर्तीची त्यांनी प्रतिष्ठापना केली आणि त्यापुढे हे मंदिर भक्तांच्या आदर भक्तीचे स्थान बनले। तिथून आम्ही पुढे सारसबागेतला गणपती पाहायला गेलो। श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी श्री बालाजी बाजीरावांचे पर्वती डोंगराच्या पायथ्याशी तलाव बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले। काही वर्षांनंतर तलावाच्या मध्यभागी 25 एकर बेटावर पुढे बाग बांधली गेली। 1784 मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सारसबागेत छोटेसे मंदिर बांधून श्री सिद्धिविनायक गजानन मूर्तीची प्रतिष्ठापना केली अशी इतिहासामध्ये नोंद आहे। सारसबाग हे पुणे शहरातील एक प्रमुख खूण आहे। आता हे उद्यान जिथे आहे ती जागा एकेकाळी एका छोट्याशा तलावाने व्यापलेली होती, मात्र तलाव आटला आणि पुढे सारसबाग म्हणून विकसित करण्यात आला। संपूर्ण 25 एकर परिसर सारसबाग म्हणून ओळखला जातो। सारसबाग येथील गणेश मंदिराला तळ्यातला गणपती म्हणून देखील ओळखले जाते। बागेमध्ये हिरवेगार टवटवीत गवत आहे, तसेच बागेमध्ये व्यायामासाठी असणारा पादचारी मार्ग आहे। बागेमध्ये तळ्याने वेढलेली लहान अशी टेकडी आहे। या टेकडीवरच गणपतीचे मंदिर देखील आहे। पेशवे पार्क ही सारसबागेच्या बाजूलाच आहे। पूर्वी ही बाग प्राणी संग्रहालयासाठी प्रसिद्ध होती। त्यानंतर आम्ही भेट दिली ती म्हणजे शारदा गजाननाच्या मंदिराला। पुण्यातील गणेशोत्सवामध्ये जी महत्त्वाची मंडळे आहेत त्यापैकी एक म्हणजे अखिल मंडई मंडळ। शारदा गजाननाची सुरेख मूर्ती हे या मंडळाचे प्रमुख असे वैशिष्ट्य आहे। या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की पहिलवान लक्ष्मण डोंगरे यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची कुलदेवी तुळजाभवानीला साकडे घातले। या मंदिराच्या होमकुंडावर शारदा गजाननाची मूर्ती आहे। आम्हाला मूल झाले तर या गणेशाची मूर्तीची आम्ही स्थापना करू असा नवस ते बोलले होते आणि त्यांच्या घरी पाळणा हल्ला, त्यामुळे 1894 मध्ये नवस फेडण्यासाठी या गणपतीची स्थापना झाली। या शारदा गणेशावर भाविकांचा फार विश्वास आहे, त्यामुळे मूल होण्यासाठी अनेक भाविक या गणपतीला नवस करतात आणि तो पूर्ण होतोच अशी देखील भाविकांची श्रद्धा आहे। सरतेशेवटी आम्ही महालक्ष्मी मंदिराला भेट दिली, परंतु काही कारणास्तव मंदिर बंद असल्यामुळे आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले। आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा। आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका
आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसा मित्रांनो. धन्यवाद.